तर विधिमंडळात राजेंद्र जैन यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर छगन भुजबळ बोलतात. आपण थेट जाऊया. नाही आणि बीजेपीकडे ते प्रपोजल आम्ही मांडल्यानंतर शेवटचा एकच दिवस होता, आम्ही सगळ्यांनी सांगितल्यानंतर, आणि ते 1 दिवसामध्ये मग त्यांचं असं उत्तर आलं की ज्यावेळेला विस्तारीकरण होईल मंत्रिमंडळाचं, रिशफल होईल, काय होईल, त्यावेळेला विचार करू. त्यामुळे बीजेपीने नकार दिला या गोष्टीमध्ये तथ्य नाही. परंतु सर तुम्हाला यंदाची संधी दिलेली नाही राज्यसभेची, त्यामुळे तुम्ही नाराज वगैरे आहेत का? नाही, काय नाराज राहणार, कारण मी सांगितलं होतं की ठीक आहे, जसं इतरांना जो न्याय मिळालेला आहे, इतरांचे जसे राज्यसभेवर, लोकसभेवर आणि इकडे मंत्री आहेत मुलं बाळं, त्याप्रमाणे मी सुद्धा हा पक्ष जो आहे स्थापन करण्यापासून पुढाकार घेतलेला आहे पवारसाहेबांकडून. मला सुद्धा हाच न्याय मिळाला पाहिजे ही माझी मागणी होती. परंतु ते काय म्हणणं आहे का म्हणून तुम्ही म्हणताय, मग आता अन्याय झालाय. आता तो अन्याय काय आहे की चालायचंच आता आणखी पुढे, आज नाही तो कल नहीं तो परसों. क्या मैं कबड्डी का खिलाड़ी हूँ, शतरंज का खिलाड़ी नहीं हूँ, शतरंज नहीं जमता है मुझे. धन्यवाद. समीर भुजबळ मंत्री होतील, पण तुमच्या बाबतीत काय निर्णय झाला, तुम्हाला काय आश्वासन दिलं? त्याच्यानंतर जे होईल ते बघू ना. आता काय तुम्ही म्हणताय नाराज नाहीये, मग सगळं तुमच्या सातपुड्या बंगल्यावरती आज सकाळी प्रफुल्ल पटेल आलं होतं, नेमकं कारण काय होतं? इकडे येण्यासाठी सगळे एकत्र जाऊया आपण, दुसरं काय. सर, महायुती सरकारचं, दुसऱ्या महायुती सरकारचं जेव्हा गठन होत होतं, तुम्हाला मंत्रिपदावरून जेव्हा तुम्हाला संधी मिळाली नाही, तुम्ही शेरोशायरीतून नाराजी व्यक्त केली होती की जहा नाही चेहरा वहा नाही रहना. आज पुन्हा एकदा राज्यसभेच्या बाबतीत तसाच घटनाक्रम घडताना दिसतोय. आज काय भाव? तुझं काय म्हणणं तेच बोलायचं. अरे हमने कहा ना, हम कबड्डी के प्लेयर है, शतरंज के खिलाड़ी नहीं है.